प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ। योहानाला झालेले प्रगटीकरण याचा 10वा अध्याय, बलवान दूत व लहानसे पुस्तक। मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला। तो मेघवेष्टीत असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते। त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते। त्याच्या हाती एक उघडलेले लहानसे पुस्तक होते। त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला आणि सिंह गर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला। आणि तो ओरडला तेव्हा 7 मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले। त्या 7 मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो। इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली। ती म्हणाली, 7 मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको। ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्यांची शपथ वाहून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही, तर 7व्या देवदूताची वाणी होईल। त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्ण वाजविण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे या सुवार्ता सांगितली, तदनुसार त्याचे गुज पूर्ण होईल। स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती, ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली। ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे। तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले। तो मला म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक, ते तुझे पोट कडू करील, तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल। तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले। ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले, तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कटू झाले। तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे ह्यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे। वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो, आमेन। प्रियांनो, खरोखर देवबाप महान आहे। ह्या वचनाद्वारे देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो, कारण देवाने आम्हाला ह्या ठिकाणी त्याचे स्वर्गातील गुज प्रगट केलेले आहे। आपण ह्या वचनावरती अभ्यास करूया, आपण ह्या वचनावरती मनन करूया आणि देवाचं वचन आम्हाला ह्या शेवटच्या दिवसांमध्ये काय सांगत आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त येण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे। प्रियांनो, आजच संधी आहे, आजच आपण पश्चाताप केला पाहिजे, कारण आम्हाला जो संदेश आहे, देवाचं वचन सांगते की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य आलं आहे। आणि खरोखर आज आम्ही पश्चाताप केला पाहिजे आणि देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे। हालेलुया, स्तुती, धन्यवाद। खरोखर आपला देव महान आणि जिवंत परमेश्वर आहे। चला आपण प्रार्थना करूया आणि खरोखर ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, देवबाप या सर्वांना आशीर्वादित करो। जे लोक हे वचन ऐकत आहेत, त्या वचनाद्वारे देवबाप आशीर्वादित करो। आपल्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम, समस्या येशूच्या नावामध्ये निघून जावोत आणि देवबाप आपल्या कुटुंबाला आणि जे सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो। अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन आपण घेऊन जाणार आहोत। आपण प्रार्थना करूया। हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे। हे देवा, ह्या सकाळच्या समय तू आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे। प्रिय प्रभूजी, आज असे कितीतरी लोक आहेत की त्यांना आजचा हा दिवस दिसला नाही, परंतु तुझी कृपा, तुझी दया आमच्या जीवनामध्ये आहे। ओ पित्या परमेश्वरा, तुझ्या वचनापासून आम्हाला दूर नेऊ नकोस, आम्हाला तुझ्या पवित्रतेत, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये वाढव।
प्रिय प्रभू येशू, तुझ्या वचनाचे गुज तू आम्हाला उलगडून तू सांग. आणि हे देवा, आम्ही तुझ्या वचनावरती विश्वास ठेवून चालावं, यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. ओ पिता परमेश्वरा, आजचा हा दिवस पूर्णपणे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. सर्व दुष्टात्म्यांपासून, सर्व दुष्ट आजारापासून प्रिय प्रभू येशू, सर्व दुष्ट संकटांपासून तो आमच्या प्रत्येक व्यक्तीचं तू संरक्षण कर. ओ पिता परमेश्वरा, जे कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहे, जे पापाच्या ओझ्याने दबलेले आहेत प्रभू, या सकाळच्या समय तू आम्हा प्रत्येकाला तू मोकळं करत आहे. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. आज या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. सर्व दुष्टात्मे येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर. सर्व दुष्ट बंधन येशूच्या नावामध्ये तू काढून टाकत आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तू आहेस पित्या परमेश्वरा. तुझ्या अभिषेकाने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. प्रिय प्रभू येशू, आमचं महाराष्ट्र राज्य, आमचा भारत देश आणि सर्व राष्ट्र, या सर्व राष्ट्रातील सर्व तुझे लोक पित्या परमेश्वरा. ओ प्रिय प्रभू येशू, या सर्व तुझ्या लोकांवरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे. सर्व सैतानी हल्ल्यापासून, सर्व दुष्टात्म्यांपासून ह्या सर्व लोकांचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे. लहान थोरापासून तर ते वृद्धांपर्यंत प्रिय प्रभू येशू प्रत्येकाचा ताबा तू घे. जे बेरोजगारीमध्ये आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांना तू सुंदरसा जॉब तू दे. जे निराशेत आहे त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, ज्यांना लेकरं होत नाहीत प्रिय प्रभू येशू, त्या सर्व लोकांसाठी मी आज प्रार्थना करत आहेत की प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबामध्ये तू लेकरं तू दे आणि त्यांना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, त्यांच्या शरीरातील सर्व प्रॉब्लेम येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रभू, जे कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांना कर्ज फेडण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर. ओ पित्या परमेश्वरा, जे तुझ्यापासून दूर आहेत प्रभू, त्यांच्यापर्यंत तुझं वचन जाऊ दे. तुझ्या प्रत्येक दासीला स्वर्गातून येणारं पवित्र सामर्थ्य पुरव आणि प्रिय प्रभू येशू, ते वचन नेण्यासाठी तू त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे. तुझ्या पवित्र संजीवनाने तू भर. प्रिय प्रभू येशू, प्रत्येकाची सेवा तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, लागणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र भांडारातून तू भरून दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, या सकाळच्या वेळेस आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. आमच्या हाकेला तू उत्तर तू दे, आमच्या हाकेला तू उत्तर तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तुझी पवित्रता आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. ओ थँक यू जीसस, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्राचा परमेश्वर आहे. प्रिय प्रभू येशू, जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांचे बिछाने तू प्रिय प्रभू येशू मोकळे तू कर. प्रिय प्रभू येशू, त्यांना तू उत्तम आरोग्य तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, जे शिक्षण घेत आहेत, ज्यांच्या परीक्षा चालू आहे, त्या परीक्षांमध्ये तू त्यांना सहाय्य, मार्गदर्शन कर. ओ पिता परमेश्वरा, आज असंख्य लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्या सर्व लोकांना तू बरं कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत. आमचे सर्व प्रियजन, सर्व मित्रजन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझा गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आभार. जे कोणी वचन ऐकत आहे त्या प्रत्येकाला देवाप आशीर्वादित करो. त्यांच्या जीवनातील सर्व समस्या निघून जावोत आणि सर्व दुष्ट गोष्टीपासून त्यांचं संरक्षण करो. जर आपल्याला प्रार्थनेची गरज असेल तर प्रियांनो, या क्रमांकावरती आम्हाला संपर्क करा. 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि सर्व वाईट गोष्टीपासून आपल्याला देवबाप सांभाळू. आमीन, आमीन, आमीन.